हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत आपण बघितले. राईटचा मनोविश्लेषण सिद्धांत आणि ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस बघितले. आता पुढचा जो पॉईंट ह्या टॉपिकमध्ये आहे बुद्धिमत्तेचे सिद्धांत, थेरीज ऑफ हेल्थ. आता पहिले आपल्याला बुद्धिमत्ता ह्या गोष्टीचा आपल्याला बुद्धिमत्ता म्हणजे काय याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. बुद्धी प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की ही व्यक्ती हुशार आहे, ही व्यक्ती हुशार. बुद्धिमत्तेच्या आपल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. खूप काही चुकीचं जरी वागला, हा तू खूप हुशार आहेस. ॲटलिस्ट ॲबिलिटी आपल्यामध्ये काय आहे, बुद्धिमत्ता खरंच आपली थेरीज ऑफ इंटेलिजन्स की तुमची इंटेलेक्च्युअल कपॅसिटी, तुम्ही खरंच हुशार आहात का, ह्या सगळ्या गोष्टी बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार किंवा बुद्धिमत्तेच्या व्याख्येनुसार आपल्याला बघता येते. आता यामध्ये बघा, बुद्धिमत्तेचे जे काही सिद्धांत आहे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला बचावासाठी असो किंवा काही आपल्याला साधन मिळत असते. जसे लांब नखे, मोठे सुळे, जाड कातडी ह्या गोष्टींचा समावेश होतो. तसे रंग बदलण्याची क्षमता असते. तसे मानवाला यातले काहीच नाही, पण तरीही सगळ्यांपेक्षा व्यक्ती हा बुद्धिमत्तेने व्यक्ती खूप सधन आहे. आता बुद्धिमत्ता एक असा पैलू आहे की प्रत्येक वेळेस व्यक्तिमत्वातला एक महत्त्वाचा एक फरक म्हणून किंवा व्यक्तिमत्वातला आपल्याला फरक तिथं घेता येतो. तोच तिथं त्याच्यामध्ये परिस्थितीशी, मानव परिस्थितीशी, पर्यावरणाशी कसे जुळून घेतात याविषयी माहिती मिळवणे किंवा प्रत्येकाशी विचार करण्याची क्षमता व समस्या सोडवणे, कपॅसिटी करणे ही बौद्धिकदृष्ट्या तिथं काय असते, वेगळी तिथं असते. म्हणजे साधारणपणे बघा, बुद्धिमान हुशार म्हटले आहे किंवा त्यामध्ये आपल्या शालेय प्रगती, गुण, विचार, बुद्धिमान व्यक्ती ह्या बुद्धिमत्ता ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा आहे. गणित आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास करणारे म्हणजे खूप हुशार, हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे. फ्रेंच अल्फ्रेड प्रिने हे पहिले मानसशास्त्रज्ञ होते बुद्धिमत्तेचा अभ्यास करणारे. नंतर गाल्टन यांनी बऱ्याचशा याचा त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि बुद्धिमत्ता, अनुवंशिकतेचा, आक्रमकतेचा, मेंदूच्या आकारमानाचा, बुद्धिमत्तेचा संबंध, डोक्याचा घेर, लोकांच्या डोक्याचे घेर मोजून बुद्धिमत्ता म्हणजे ज्याचे खूप म्हणजे प्रत्येक वेळेस बुद्धिमत्ता कशी असते किंवा आपली मेमरी कशी आहे, बुद्धिमत्ता हे कसं आहे बघा. स्मृती ही तुमची कपॅसिटी झाली, स्टोरेज क्षमता झाली, धारण क्षमता झाली. बुद्धिमत्ता ही तुमची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी झाली. प्रत्येक ह्या दोन्ही सगळ्या गोष्टींमध्ये तिथं फरक आहे, लक्षात घ्या. 1905 फ्रेंच मानसशास्त्रज्ञांनी अल्फ्रेड पिने यांनी यांच्या सरकारने एक चाचणी तिथे विकसित केली आणि त्यांनी त्यांच्या वापराने बऱ्याचशा याच्यामध्ये जास्तीत जास्त या चाचणीचा सकृतशिवाय की साहित्यशिवाय वेगवेगळ्या प्रकारे हे तिथं करण्यात आलं. मग त्याच्यामध्ये बौद्धिकदृष्ट्या कमजोर असलेल्या अशा मुलांसाठी बिने यांनी सायमन यांची पहिली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली आणि त्याचमध्ये त्यांनी सुधारित आवृत्त्या काढल्या. अल्फ्रेड बिने यांच्या बुद्धिमापन चाचणीचा जनक यांना मानले जाते. बौद्धिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मुलांवर काम करत असलेल्या मानसशास्त्रीय चाचण्यांचा जगातली पहिली चाचणी मानसिक वय ही संकल्पना तिथं त्यांनी मागितली. मानसिक वय म्हणजे मेंटल एज हा संकल्पना तिथं मांडला. जसजसे अधिक संशोधन होत गेले तसे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांचे वेगवेगळे सिद्धांत होत गेले आणि त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता, आपल्या IQ किती आहे याचा कुतूहलाचा तिथं भाग घेत असतो. जवळजवळ 100 वर्ष उलटली आणि IQ याविषयी तितकीच उत्सुकता सगळ्यांनाच तिथं असते. तुम्हाला देखील आपला IQ किती आहे हे जाणून घेण्याची नक्की इच्छा असेल. म्हणजे त्याच्यामुळे विल्यम स्टर्न यांनी 1912 साली कालिक वय म्हणजे शारीरिक वय म्हणजे शारीरिक वय की ते आपल्या बर्थडेटनुसार ठरत असतं आणि मानसिक वय म्हणजे बुद्धिगुणांकाचं त्याच्यावरून मापन केलं जातं. बरोबर आहे. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वोशन्स आणि तसं त्यांनी बुद्धिगुणांकाचं सूत्र मांडलेलं आहे बघा. बुद्धिगुणांक = मानसिक वय बरोबर कालिक वय गुणिले 100. कालिक वय म्हणजे त्याला इंग्रजी आणि असं पण एक सूत्र आहे
IQ इज इक्वल टू MA अपॉन CA इज इक्वल टू 100. म्हणजे काय, शारीरिक मानसिक वय म्हणजे मेंटल एज, क्रोनॉलॉजिकल एज, आणि CA म्हणजे काय, क्रोनॉलॉजिकल एज. म्हणजे अशा प्रकारे ह्या बुद्धिगुणांकाचं सूत्र मांडलं. आपल्या बुद्धिमत्ता किती आहे, आपली कपॅसिटी काय आहे, याच्यावरून आपल्याला तिथं लक्षात येते. हे बुद्धिक विचारणाचा जो आलेख आहे, ह्या लोकसंख्येचा वारंवारतेचा बघा. जास्तीत जास्त 34 ते 35% किंवा 60-68 हे टक्केवाले ही लोक, जे प्रत्येकाचा जो काही रोशो आहे 100, 85, 70, 55, 115, 130, हे जे काही लोक आहे 55-70 मधले कमी प्रमाणामध्ये लोकसंख्येचं प्रमाण त्यांचं आहे. 85 ते 130 किंवा 115च्या दरम्यान आहे ते लोकांचं प्रमाण जास्त येतं, आणि 130 ते 145च्या दरम्यान जे काय त्यांची सरासरी, म्हणजे दोन्ही टोकाला वेगवेगळ्या बाजू तिथं व्यक्ती आहेत. बरोबर आहे. अशाप्रमाणे जसं त्याने सांगितलं की सर्वसामान्य बुद्धिमत्ता यांचा विचार केला जात होता, तर त्याच्यामध्ये 100 बुद्धिगुणांक हा सरासरी सर्वसामान्य बुद्धिगुणांक आहे. साधारणपणे 85 ते 115 बुद्धिगुणांकाच्या श्रेणीमध्ये हे केलं जात असतं. आता यामध्ये बघा, पुढचा भाग त्यांनी हे सांगितलं की प्रत्येक श्रेणीमध्ये जे तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे 70 ते 80% मुलं जे काही बुद्धिगुणांकाचं असले ते सरासरीपेक्षा कमी बुद्धीचे आहे, 70पेक्षा कमी मतिमंदत्वाकडे जास्तीत जास्त तिथं जो एक असतात. आता याच्यामध्ये मेंदूला जो काही हे केला जात असतो की जन्माच्या वेळेस काही अडचणी आल्या किंवा काही हे झालं तर त्याच्यामुळेच त्या मुलांचा IQ हा 70च्या खाली तिथं होत असतो, हे त्याच्यामध्ये तिथं सांगितलं. म्हणजे मतिमंद होण्याची तिथं दाट शक्यता असते. म्हणजे बुद्धिमापन चाचणीचा जेव्हा प्रसार केला जातो तेव्हा वेशलर, टर्नबोर्ड, गिलफोर्ड ह्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या चाचण्या केल्या, आणि त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या. त्यामध्ये बुद्धिमत्तेची व्याख्या विल्यम स्टर्न यांनी केलेली बघा. बुद्धिमत्ता म्हणजे नवीन गरजांशी जाणीवपूर्वक समायोजन करण्याची व्यक्तीची क्षमता असल्याचे सांगितलेले, त्याला विल्यम स्टर्न असं म्हटलेलं आहे. आता डेव्हिड वेसलर यांनी तेच सांगितलेलं आहे. WAIS, WIC प्राथमिक हे यामध्ये मानसशास्त्राच्या सर्वसामान्य सहेतुक कार्य करण्याची, तर्कसंगत विचार करण्याची, परिवेशाशी परिणामकारक वागण्याची व सर्वकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. समस्या सोडवण्यासाठी क्षमता किंवा कौशल्य म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे गार्डनर. बुद्धी म्हणजे प्रतियोजनासाठी परिवेशांसंदर्भात अशा मानसिक क्षमता ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या बुद्धिमत्तेच्या व्याख्या ह्या तिथं आहे. आता याच्यामध्ये बघा, कॅटल यांनी याचा कोणता सिद्धांत, हॉर्म यांचा बुद्धिगुणांकाचा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. आता ह्या सिद्धांतामध्ये बुद्धिमत्ता जरी वेगवेगळ्या क्षमता जरी असल्या, त्या वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये वेगवेगळ्या सुनियोजित सांगड तिथं त्याच्यामध्ये घातली जात असते. आता यामध्ये बघा, पहिली जे त्यांनी सांगितले की कॅटल यांची थेरी किंवा याला बुद्धिमत्ताचा रेमंड कॅटल याला सर्व प्रवाही बुद्धिमत्ता आणि असेही त्याच्यामध्ये तिथं म्हटलं जातं. आता यामध्ये बघा, प्रवाही बुद्धिमत्ता फ्लुइड इंटेलिजन्स असं म्हटले. व्यक्तीमध्ये असलेल्या अशा परिहार कौशल्य, निर्णय क्षमता, नवीन नवीन कल्पना सुचणे, तर्क लावणे, अमूर्त विचार करणे, बुद्धीच्या व्यक्तीच्या पूर्वज्ञानावर अवलंबून तिथं असते. बुद्धिमान अभ्यास करून तिथं काही मिळत नसते, हेच त्यांचे बौद्धिक कौशल्य हे तिथं त्याच्यामध्ये राहत असते. म्हणजे त्याच्यामध्ये ते येतं. आणि घनरूप, स्फटिकरूप म्हणजे काय, ते गणितामधल्या, भाषेमधल्या कौशल्याचं समावेशन स्फटिकरूप बुद्धीमध्ये, या प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये दीर्घकालीन स्मृती, अनुभव, ज्ञान, कौशल्य, प्रभाव यासारखे प्रकारे व्यक्तीचे परिश्रमाने मिळवलेले असते. या अशा वयासोबत परिश्रमास अजूनही त्यामध्ये भरही तिथं पडत असते. ही स्फटिकरूप हे राहते बुद्धिमत्ता तिथं येत असते. म्हणजे आता बघा, प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे काय, व्यक्तीमध्ये असलेल्या समस्या परिहार कौशल्य, निर्णय क्षमता, नवीन नवीन कल्पना, तर्क लावणे ह्या सगळ्या क्षमता प्रवाही बुद्धीमध्ये येतात. त्या व्यक्तीच्या पूर्वज्ञानावर तिथं अवलंबून असतात आणि त्याच्यावर त्या बुद्धिमत्ता हे करतात. आणि स्फटिकरूप किंवा घनरूप बुद्धिमत्ताची काय, ते गणित, भाषा, दीर्घकालीन अनुभव याचाही प्रकार, त्या प्रकारामध्ये परिश्रमाने ते त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, अवगत ही तिथं केलेली असते. आता यामध्ये शालेय अभ्यासामध्ये जास्तीत जास्त स्फटिकरूप बुद्धिमत्तेचा अभ्यास हा तिथं केला जात असतो.
आता यामध्ये बघा, गार्डनर यांचा एकाधिक बुद्धिमत्तासाठी किंवा गार्डनर यांचा मल्टिपल चॉईस इंटेलिजंट टेस्ट याच्या जेव्हा सिद्धांताचा वापर केला जातो, त्यामध्ये बघा गार्डनर यांनी याच्यामध्ये बुद्धिमत्तेचं लिहिलं. 1983 साली डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी शालेय अभ्यासक्रमात करत असताना या गणितीय तर्कबुद्धीवर जास्तीत जास्त हे केलेलं आहे. आता त्यामध्ये बघा, हॉवर्ड गार्डनर यांनी शालेय अभ्यासामध्ये भाषा आणि गणिती तर्क यावर तिथं जास्तीत जास्त भर दिला आणि जास्त एकाचपेक्षा अधिक बुद्धीचे प्रकार मोजू शकत नाही, पण एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त क्षेत्रात काय सांगितलं बघा, पारंपरिक बुद्धिमत्ता ही चाचणीचा एक ज्यापेक्षा एकापेक्षा अधिक बुद्धीचे प्रकार आपण मोजू शकत नाही, पण एखादी व्यक्ती जास्त क्षेत्रात बुद्धिमान असू शकते. त्या बुद्धिमत्तासुद्धा अनेक तिथं असाव्या. आणि बुद्धिमत्ता हा जो काही सिद्धांत आहे हा चेताविज्ञानावर किंवा आधारित आहे. गार्डनर यांचा जो काही बौद्धिक सिद्धांत आहे त्याच्यामध्ये न्यूरोसायन्सचा मेंदूच्या विशिष्ट भागात याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता तिथं कार्य करत असतात, हे त्यामध्ये झाले. आता मल्टिपल अप्रोच ऑफ गार्डनर हा पण तिथं हा सिद्धांत तसा वापरला जात असतो. यामध्ये त्यांनी सांगितले की भाषिक बुद्धिमत्ता यामध्ये शब्द आकलन, भाषा, बौद्धिक, कवी आकलन, व्याकरणावर तिथं भर दिला जातो. गणिती म्हणजे संख्या, तर्क लावणे, गणिती क्षमता, आवड, तर्कविषयक तिथे केले. अवकाशविषयकमध्ये त्यामध्ये ज्ञान हे आर्किटेक्चर, मूर्तिकार, शिल्पकार ही अवकाशविषयी त्या बुद्धीची क्षमता त्यांच्यामध्ये तिथं राहते, हे त्यामध्ये सांगितलेले आहे. आणि शरीरगतीविषयक क्षमता म्हणजे काही व्यक्ती स्वतःच्या शरीराच्या हालचाली अत्यंत लयबद्धतेने, चपळाईपणे, शारीरिक गती, कुशलता, खेळाडू, नृत्यकार, अभिनेते, बॅले डान्सर्स या बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये विकसित झालेली असते. काही जण संगीतविषयक, काही जणांना संगीताचे औपचारिक ज्ञान शिक्षण घेतले तरी उपजत नाद, ताल, स्वर ओळख केली जाते आणि संगीत निर्मितीमध्ये ते अनेक मनापासून तिथं त्याच्यामध्ये काय करतात, रममाण होत असतात. मग वादक, गणित शिक्षक, गायक ह्या मंडळी त्याच्यामध्ये राहतात. दुसरा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आंतरवैयक्तिक, काही लोकांना दुसऱ्यांबरोबर मैत्री करणे, एकमेकांशी बोलणे, हे करणं, समुपदेश ह्या प्रकार त्याच्यामध्ये येत असतो. परत स्वज्ञानविषयक हे स्वतःबद्दलची आपली नेमकी जाणीव काय, बलस्थाने, कमकुवतपणा, स्वतःचे गुण यांना तिथं माहिती असतात. ते मूल्य, विचारांची पद्धती त्यामध्ये येत असते. काहींना प्राणीमात्राबद्दल निसर्गविषयक हे वाटत असतं. प्राणी, वनस्पती, आपल्या लोकांकडे हे या निसर्गाच्या. नंतर अस्तित्वविषयक बुद्धिमत्तेच्या प्रकार सिद्धांतामध्ये अशा बुद्धिमत्तेला मानवतेच्या अस्तित्वाबद्दल नेहमी उत्सुक राहतात. आयुष्याचे लक्ष तिथं येते. मानवी जीवनात त्याप्रमाणे अर्थ हा तिथं मिळत असतो. म्हणजे यामध्ये बघा, बौद्धिक याच्यामध्ये जास्तीत जास्त बौद्धिक क्षमता आणि बुद्धिमत्तेचाही तिथं मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या बघा, बुद्धिमत्तेच्या वरील माहितीवरून हे पण त्याच्यामध्ये सांगते की वरील मानसतज्ञांनी मांडलेले वेगवेगळ्या सिद्धांत प्रत्येकजण कोणत्या असतो. प्रत्येक याच्यात तारे जमीन पर हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. ईशानसारखे एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. प्रत्येकजण हा प्रत्येक बुद्धिमत्तेमध्ये स्पेशल असतो. प्रत्येक व्यक्ती कोणी ना कोणी कोणत्या याच्यामध्ये राहतं. त्याची इंटलेक्च्युअल कपॅसिटी ही वेगवेगळ्या प्रकारे तिथं राहते. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने वागणं, बोलणं हे तिथं ठेवलं जातं. इट्स ओके. आपण इथं थांबूया. बाकीचं नंतर पुढच्या भावनिक समायोजन हे आपण भावनिक बुद्धिमत्तेचा पुढच्या याच्यामध्ये बघूया.